सगळ्यात महत्त्वाचं, की उरले 2 दिवस आता मॅथ्स 1ला कसे वापरायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत शांततेने बघा, खूप मोठा नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं, की 2x वर पाहिला तरी चालेल. आता जे वेटेज तुम्हाला पुढे दिसतंय स्क्रीनवरती, तर ते वेटेज कशाचं आहे, तर ते मॅथ्स 1चं आहे. एकूण 6 धडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बारकाईने तुम्हाला क्वेशन नंबर 4 आणि 5 ला टॅकल करायचे. तर क्वेशन नंबर 4 आणि 5 ला टॅकल करायच्या आधी मी आज काय करायचंय? आज तारीख आहे 4 मार्च, उद्या 5 मार्च आणि परवा 6 मार्च. आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी दीड दिवसाचा हिशोब बाकी आहे आणि रात्रीचा जर हिशोब केला किंवा रात्र जर आपण प्रॉपरली वापरण्याचा प्रयत्न केला आजची, तर आपल्याकडे बऱ्यापैकी पावणे 2 दिवस आहेत. आता जर तुम्ही यादी पाहिली प्रॉपरली ह्या धड्यांची, तर ह्यामध्ये तुम्हाला जो फोकस करायचा आहे, तो प्रॉपरली फोकस 6व्या धड्यावरती करायचा आहे, ज्याला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणतो. हा जो लेसन आहे, हा खूप आय-एम-पी आहे. यामध्ये तुम्हाला बेसिकली पाय चार्ट, पाय चार्ट नंतर हिस्टोग्राम, हिस्टोग्राम नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि त्यानंतर मेडियन, मोड आणि मीन. हे खूप महत्त्वाचं आहे. मीनमध्ये 3 प्रकार आहे. मेडियनमध्ये एकच आहे, मोडमध्ये एकच आहे. फॉर्म्युला आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणितं. आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा मीन, मेडियन, मोडच्या बद्दल मी बोलतोय, तर ह्या गणितांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करायची ती म्हणजे काय? तर ती म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस क्लास आणि क्लास जर कंटिन्युअस नसेल, तर मग मी कोणते वेगवेगळे स्टेप्स फॉलो करायचे आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारची गणितं. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो. एखादी गोष्ट जेव्हा आपण समजून घेतो, की जेव्हा वर्ग तुमचा जो असतो, समजा मी लिहिलं 0 ते 10, त्यानंतर लिहिलं 10 ते 20, त्यानंतर लिहिलं 20 ते 30. आता हे जे वर्ग आहेत, हे कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस म्हणजे हे सलग आहेत. पण जेव्हा असं येतं 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39. आता जर तुम्ही पाहिलं तर इथं 9 आहे आणि इथं 10 आहे. जिथे पहिल्या वर्गाचा शेवट होतोय, तिथं दुसऱ्या वर्गाची सुरुवात होत नाहीये. म्हणजे फर्स्ट क्लास जिथे एंड होतोय, त्याच नंबरने सेकंड क्लास चालू होत नाही. तर हा जो आहे, हा डिसकंटिन्युअस क्लास आहे. डिसकंटिन्युअस याचा अर्थ, की हा कंटिन्युअस क्लास नाहीये. तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की आधीच्या नंबरमधून जी एक अर्धा मायनस करावा लागतो आणि पुढच्या ह्याच्यामध्ये अर्धा प्लस करावा लागतो. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की एखादा क्लास आहे 10 आणि 9 10 आणि 19. दुसरा क्लास आहे 20 आणि 29. इथे तुम्हाला आता जो नवीन क्लास येणार तो येणार 9:30 आणि 19:30. 9:30 आणि 19:30. अर्धा गेल्यानंतर 10 मधून अर्धा गेलाय ना, 10 मधून अर्धा म्हणजे काय 50 पैसे गेले. तर मग राहिले किती ₹9.5 राहिले. 19 मधून 50 पैसे गेले वाढवले आपण त्याच्यामध्ये तर किती झाले ₹19.5 झाले. तसंच 20 मध्ये तुम्हाला काय करायचंय ₹19.5 होणार आणि 29 मध्ये काय होणार ₹29.5 होणार. म्हणजे तुम्हाला 0.5 वाढवायचा आहे आणि कमी करायचा आहे. लेफ्ट साइडचा जो नंबर आहे, लेफ्ट साइडचा जो नंबर आहे त्याच्यामधून 0.5 कमी करायचा आहे आणि राइट साइडचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये 0.5 वाढवायचा आहे. तेव्हा तुम्हाला संपूर्ण क्लास कंटिन्यूअस होतो. आता हा जो नवीन आलेला क्लास आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेशन सॉल्व्ह करायचा आहे एखादा आणि जिथे कंटिन्युअस आहेत, तिथे तुम्हाला प्रॉपरली गणित आधी पण तुम्ही सोडवलं असेल, फक्त जेव्हा कंटिन्युअस नसतं, तेव्हा सोडवणं अतिशय गरजेचं आहे. ऑप्शनला कोणता लेसन सोडायचा आहे, ह्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे सगळ्यात त्रासदायक जो धडा आहे किंवा जो विसरून जाणारे धडे आहे, तो आहे तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग. हा लेसन तुमच्या डोक्यावरून जातो साहजिक आहे, पण मी तुम्हाला एक सांगेल, की याची एक्सरसाइज आणि सॉल्व्ड एक्झाम्पल खूप स्ट्राँग करा. कारण एक्सरसाइज आणि सॉल्व्ड एक्झाम्पलवरती हा लेसन बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. हॉट्स किंवा प्रॉब्लेम सेट नाही केले तरी चालतात. पण तुम्ही याचे बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा तुम्ही या लेसनला पकडता, या लेसनला पकडायच्या वेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की मला फायनान्शियल प्लॅनिंग खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे. मग त्यासाठी मी पहिले सॉल्व्ड आणि एक्सरसाइज कंप्लीट करेल. कारण फायनान्शियल प्लॅनिंग जर केला, तर बऱ्यापैकी एम-सी-क्यूज 1 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न तुमच्या हातात राहतात. ओके. आणि 7वाच म्हणतोय 6वा स्टॅटिस्टिक्स लेसन आज कसाही कंप्लीट करा झोपायच्या आधी. म्हणजे तुम्हाला फोरमोस्टली मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं तो आहे मेनली 6वा आणि 4था. जर तुमचा 6th आणि म्हणजे बोलतात ना 6th आणि 4th लेसन म्हणजे 6th आणि 4th लेसन जर संपला आज, 6th आणि 4th लेसन जर तुमचं आज कमिटमेंट तुम्ही स्वतःला दिली आणि तुम्ही 6वा आणि 4था जर संपवू शकले, तर मी तुम्हाला सांगतो की गॅरंटी देतो की तुम्हाला 40 पैकी 40 पडण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हां, पण साहजिकच आहे बाकी लेसनचे क्वेशन नंबर 4 आणि 5 मध्ये टॅकल करता आले पाहिजे क्वेशन्स. तर मी आज रात्री 9 वाजता स्वतः लाईव्ह येतोय. सो 9 वाजता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की जे मोस्ट आय-एम-पी क्वेशन्स आहेत, जे ह्या लेसनचे म्हणजे क्वेशन नंबर चॅप्टर 4 आणि चॅप्टर 6 हे जे 2 लेसन आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स याचे सगळे आय-एम-पी मी सॉल्व्ह करून घेतोय. आज आज संध्याकाळी. मी स्वतः सगळे आय-एम-पी क्वेशन्स काढून क्वेशन्स प्रॉपरली स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल एका बाजूला आणि त्याच्यावर मी प्रॉपरली हे सगळे आय-एम-पी प्रॉपरली सॉल्व्ह करतोय एकदम लाईन टू लाईन. जेणेकरून तुम्हाला तो फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला याला एक सोप्या ट्रिकमध्ये समजून घेणार आहे. त्याच्याशिवाय आपण अजून एक गोष्ट करतोय, की आपण प्रत्येक तासाला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतोय, ज्यामध्ये तुम्हाला मॅथ्सची एक भन्नाट ट्रिक समजणार.
ज्या मॅथ्सला तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एका बोरिंग स्टेपनुसार पाठ करताय किंवा हे असं झाल्यावरती असं, असं केल्यानंतर असं, हे अशा ज्या गोष्टी तुम्ही पाठ करता ते याला थोडंसं आता स्टॉप करा. फुल स्टॉप टाका ह्या प्रोसेसला आणि सुरुवात करूया एका नवीन प्रोसेसला ज्याला आपण बोलतो ट्रिक युजिंग मॅथ्स. तर मॅथ्सला आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह करणार ट्रिकच्या मदतीने. मग आपण स्टेप्स पण फॉलो करणार. एक्झामिनरला इम्प्रेस करण्यासाठी सगळेच छोटे-छोटे बेबी स्टेप्स पण लिहिणार. बॉक्सिंग प्रेझेंटेशनवरती पूर्ण काम करणार. पेपर कसा लिहिला पाहिजे बोर्डच्या आन्सर शीटमध्ये मी प्रॉपरली दाखवणार. टॉपरची आन्सर शीट मॅथ्स 1ची मी आजच अपलोड करणार. जेणेकरून जर तुम्ही पेपर सोडवत असाल, तर तुम्हाला बऱ्यापैकी तो फायदा होईल. दुसरी गोष्ट अत्यंत शेवटच्या पॉइंटला सांगतो. याच्यावरती एक नवीन व्हिडिओ पण मी बनवेल. आपल्याला मॅथ्सला थोडंसं जे आहे, ते वेगळं आहे, की 1 मार्क कमवण्यासाठी किंवा 1 मार्काचं लिहिण्यासाठी तुमच्याकडे 2.5 मिनिटं दिलेली आहेत. म्हणजे 2.5 मिनिटं तुमचे लागले पाहिजे ना एका मार्कासाठी. जेव्हा तुम्ही 2 मार्क्सचा क्वेशन सॉल्व्ह करता एखादा, तर तुमच्याकडे बऱ्यापैकी 5 मिनिटं आहेत. आणि जर तुम्ही एखादा 3 मार्काचा क्वेशन सेक्शन सी मधला सॉल्व्ह करताय, तर तुमच्याकडे बऱ्यापैकी 7.5 मिनिटं आहेत. आणि जर तुम्ही 4 मार्काचा जो क्वेशन आपला क्वेशन नंबर 4 मध्ये येतो, 8 मार्काचे 2, तर 4 मार्काचा क्वेशन जर सॉल्व्ह करायचा असेल, तर तुमच्याकडे बऱ्यापैकी 10 मिनिटं आहे एका क्वेशनला. सो ह्या प्रकारे तुम्हाला मॅनेजमेंट करून चालायचे. जेव्हा तुम्ही ह्या मॅनेजमेंटनुसार चालणार, तेव्हा तुमचा बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होणार. म्हणजे आता सेम फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे कशासाठी? तर चॅप्टर 4 आणि चॅप्टर 6 साठी. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे 2 चॅप्टर कमांडिंग लेसन आहेत आणि त्यानंतर तुमचा तो प्रोबॅबिलिटी येतो. प्रोबॅबिलिटीचा विषय काही नाहीये. प्रोबॅबिलिटी खूप सोप्पा आहे आणि खूप लवकर संपणार आहे. सो आज रात्री 9 वाजता यायला विसरू नका. हॉट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रॉब्लेम सेट. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण आज संध्याकाळी रात्री कंप्लीट करतोय पूर्णपणे, जेणेकरून ह्या लेसन्समध्ये तुम्हाला कोणत्याच क्वेशनची अडचण जाणवणार नाही. सो भेटूया आज रात्री 9 वाजता. तोपर्यंत तुमचे सगळे बेसिक फॉर्म्युलेज, बेसिक क्वेशन्स, एक्सरसाइज, स्टार्टिंगचे एक्सरसाइज, एक्सरसाइजमधले क्वेशन आणि सॉल्व्ड एक्झाम्पल प्रॉपरली बघून घ्या. कारण प्रॉपर ह्या लेसनचे पेपरला उपयुक्त येणारे क्वेश्चनच आपण फक्त लाईव्हमध्ये डिस्कस करणार आहे. आणि बघूया लाईव्हमध्ये शेवटपर्यंत कोण टिकतं. कारण हा आहे मॅथ्स 1चा प्रश्न आणि मॅथ्स 1मध्ये 40 आउट ऑफ 40 जर पडले नाही, तर विषय खूप अवघड जाणार आहे. आणि तो विषय आपण बऱ्यापैकी अवघड जाऊन द्यायचा नाही. कारण तोच विषय आपल्याला बऱ्यापैकी 90% वर नेण्यासाठी खूप मदत करतो. ज्याने आजपर्यंत मॅथ्स 1 केलं नाहीये, त्याला सुद्धा हे लेक्चर खूप आवडणार आहे. कारण याच्यामध्ये मी शून्यापासून शिकवायला सुरुवात करणार आहे. म्हणजे 0 पासून संपूर्ण क्वेशन्स आणि त्याचे सोल्युशन्स करायला मी सुरुवात करतोय. सो साहजिकच आहे, ज्यांनी आजपर्यंत हा लेसन पाहिला पण नाहीये, त्यांना सुद्धा हा लेसन सोडवताना खूप मजा येणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा सेंट्रल अँगल पाय चार्टचा किंवा तुमच्या पाय चार्टमधले क्वेशनचे आन्सर्स कसे द्यायचे. मी एकच फॉर्म्युला आणि एकच ट्रिक शिकवणार. त्या ट्रिकने पाय चार्टचा कोणतं पण गणित उद्या ते तुम्हाला सोडवता येणार आणि खूप गावठी भाषेत मी ते फॉर्म्युला पण शिकवणार. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाला समजेल. इंग्लिश मीडियम असो, मराठी मीडियम असो किंवा सेमी इंग्लिश मीडियम असो, सगळ्यांना समजेल अशाच लेव्हलमध्ये म्हणजे अशाच कॉन्सेप्टमध्ये मी ते लाईव्ह पूर्णपणे कंप्लीट करणार. ओके. सो भेटूया रात्री 9 वाजता आणि तुमचे डाउट्स नक्की घेऊन ठेवा. कारण 7 पेपर्स आपण आता सॉल्व्ह करणार आहोत लाईव्हमध्ये. पण जी IMP पीडीएफ आहे ती आपण ॲपवरती अपलोड केलेली आहे. भेटूया रात्री लाईव्ह.